चालू झालं बघ 6 वाजता घरी गेला नाना येईल, नानाचं काही नाही. इकडून कस काय बाहेर आलं गाड्या? वरून आलं का ते? जय शिवराय शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला जे स्ट्रक्चर पाहिलं होतं ते ह्या राहटाचं स्ट्रक्चर होतं. आपण राहट तयार केला होता आणि जे काय आलं आपली ही जुनी विहीर आहे. एक साधारणतः 30-35 वर्ष जुनी विहीर आहे आणि या विहिरीला आपण रिंग वगैरे म्हणजे बांधून घेतलेलीच नव्हती, तशीच मोकळी होती. ह्या वर्षी काय केलं आपण ह्या विहिरीला रिंग बांधून घेतलेली. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण ह्या विहिरीला रिंग बांधून घेतलेली. आता रिंग बांधून घेतली त्याच्या इथं आपल्याला काय राहिलं, हा राहट टाकायचा होता. आता राहटाची गरज काय, आता पहिल्यासारखं काय आपण पाणी बादलीने वगैरे ओढत नाही, पण काय होतं का मोटरीच्या सोडायच्या असतात आपल्याला. त्याच्यासाठी राहट जर असेल तर मोटरी सोडायला ओढायला बऱ्या पडतात. जर जळाली मोटर काही खोळंबा जर झाला, मोटर ओढण्यासाठी राहट असला तर बरं पडतं. म्हणून आपल्याला राहट बसवायचा होता. ते राहटाचं स्ट्रक्चर जे सुरुवातीला तुम्हाला मी दाखवलं ते कशा पद्धतीने आपण बनवलेलं आहे ते परत एकदा मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर मित्रांनो, आपण हे अशा पद्धतीने राहटाचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी आपली विहिरीची रिंग आहे आणि ह्या रिंगच्या पुढे आपण 2 ते 2.25 फूट आपण आपला जो राहट आहे हा पुढे घेतलेला आहे. आता ह्याच्यामुळं काय होतंय का, आता जर तुम्ही पाहिलं तर काय झालं, ह्या विहिरीला जर तुम्ही पाहिलं तर ठेवून खूप मोठी आहे खाली. जर आपण राहट जर ह्या रिंगच्या पाठीमागे जर बसवला असता तर खर्च आपल्याला कमी होता, कारण त्याचं स्ट्रक्चर थोडंसं छोटं होतं त्याच्यामुळे आपल्याला खर्च कमी येत होता. पण आपण काय केलेलं आहे, हा जो राहट आहे हा राहट रिंगच्या पुढं आपण 2.25 फूट घेतलेला आहे. हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे जी आपली ठेवण आहे ती ठेवण साधारणतः 2-2.25 फूट पुढं होती रिंगापासून. त्यामुळे काय व्हायचं, ज्यावेळेस मोटर आपल्याला ओढायची असेल वरती तर काय व्हायचं, मोटर ही कडेला लागते. कडेला लागल्यामुळे मोटर ओढण्यासाठी तकलीफ जास्त होते. आता काय केलं आपण या ठिकाणी राहटच थोडा पुढे घेतला आहे रिंगापासून आणि त्यात याला जो अँगल दिलेला आहे तो अँगल देखील 2 ते 2.25 फुटाचा आहे. म्हणजे असं टोटल जो राहट आहे हा आपला राहट विहिरीच्या रिंगपासून 4.5 ते 4.25 फूट कुठे गेलेला आहे, विहिरीत गेलेला आहे. आता ज्यावेळेस आपण याच्यावरती ज्यावेळेस मोटर सोडतो तर मोटर सोडल्यामुळं काय होतं, ती सरळ पाण्यात जाते. म्हणजे ओढायला 2 जण जरी असतील तरी भरपूर झाले, ओढायला सोडायला देखील 2 जण जरी असले तरी भरपूर झाले. मोटर सोडायला 1 जण आरामशीर मोटरला हँडल करू शकतो. तर अशा पद्धतीने हा राहट बनवलेला आहे. हे राहटाचं डिझाईन जर तुम्हाला आवडलं असेल, आता तुम्ही म्हणसाल की हे पुढे घेतल्यामुळं काही धोका आहे का, तर काहीच धोका नाही. हे 2.5-2.25 फूट जरी पुढे घेतलं असेल तर त्याला पाठीमागे एवढं स्ट्रक्चर केलेलं आहे. हे पूर्ण आपण स्टील टाकून याला या ठिकाणी भरून घेतलेलं आहे. साईडने जर तुम्ही पाहिलं तर टोटल 10 ते 11 इंच आपण याला मटेरियल टाकलेलं आहे पाठीमागं. काही आता मातीने गाडून घेतलेलं आहे आपण. आणि पूर्ण जो याचा जो रॉड आहे म्हणजे सी चॅनल जो आहे राहटाचा तो पूर्णपणे इथपर्यंत शेवटपर्यंत आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं म्हणजे कितीही जरी लोडचा फुंफुडल्या तो राहटाच्या चाकावरती दिला तरी पाठीमागून उचकण्याचा काही संबंध नाही. ह्या एवढ्याशा राहटासाठी आपला 15,000 रुपयापर्यंत आपला खर्च झालेला आहे. टोटल सिमेंट, कॉन्क्रीट, खडी, त्याच्यानंतर कच आणि स्टील टाकलेलं आहे आपण त्याच्यात. स्टील प्लस याला टोटल जे मटेरियल मजुरी वगैरे सगळं आपला 15,000 रुपये खर्च झाला आहे. परंतु हा जो खर्च आहे हा वायपट नाही आहे. याच्यामुळं आपल्याला भविष्यात आता हे कायमस्वरूपी झालेलं आहे. भविष्यात आपल्याला कधीही मोटर ओढण्यासाठी तकलीफ होणार नाही. तुम्ही पाहिलं असेल आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण मोटर खाली सोडत होतो, तर मोटर खाली सोडण्यासाठी तकलीफ नाही आणि वरती ओढण्यासाठीही
तकलीफ नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही जर आपली आयडिया आवडली असेल तर हा जो व्हिडिओ आहे ते आपल्या आणखीन शेतकरी मित्रांना शेअर करा, त्यांनाही याचा फायदा होईल. आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.